नमस्कार मित्रमैत्रिणींनो, रेसिपी कट्टा या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी आपल्यासाठी घेऊन आली आहे एक भन्नाट रेसिपी, ती म्हणजेच विदर्भ स्पेशल बिट्ट्या। तर विदर्भ स्पेशल बिट्ट्या घरगुती पद्धतीने, तेही इन्स्टंट आणि क्रिस्पी आणि कुरकुरीत पद्धतीने कशा बनवायच्या हे आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आता मी इथे 2 ग्लास गहू, 1 ग्लास तांदूळ आणि अर्धा ग्लास हरभऱ्याची डाळ वापरली आहे आणि ते मिक्स करून दळून घेतलं आहे। आता दळताना ते थोडं जाडसर ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या बिट्ट्या ह्या चिकट होणार। आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तीळ आणि ओवा। तीळ आणि ओवा थोडं जास्तच वापरा, याने काय होते, बिट्ट्यांना खूप छान टेस्ट येते। आणि सोबतच चवीनुसार मीठ सुद्धा टाका आणि ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 2 पळ्या गरम केलेलं तेल। गरम तेलामुळे काय होते, आपल्या बिट्ट्या ह्या छान क्रिस्पी बनतात। आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण मिक्स करून एकजीव झालं पाहिजे, जेणेकरून त्यामध्ये कोणत्याही अशा गुठळ्या राहायला नको। पूर्ण पीठ हे छान असं मिक्स करायचं, दोन्ही हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी इथे एक अर्धी वाटी दही वापरला आहे। दह्यामुळे काय होते, बिट्ट्यांना छान टेस्ट येते आणि आपल्या बिट्ट्या चविष्ट बनतात। आता हे दही पूर्ण पिठामध्ये मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून उंडा घट्टसर मळून घ्यायचा आहे। बिट्ट्या बनवण्यासाठी उंडा हा घट्टच ठेवायचा, तो पातळ व्हायला नको। आता आपला घट्टसर गोळा तयार झालेला आहे। आता मी अशा प्रकारे सर्व एकसारखे गोल गोल गोळे तयार करून घेते। आता गॅस पेटवून त्यावर कुकर ठेवायचा आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे। आता माझ्याकडे भांड नसल्यामुळे मी अशा प्रकारे जुगाड केलेला आहे आणि त्यावर ह्या बिट्ट्या ठेवलेल्या आहे। आता बिट्ट्या ठेवण्याच्या आधी त्या प्लेट वगैरे काही जे काही भांड असेल त्याला तेल लावायचं आणि हे सर्व गोळे त्यावर ठेवून द्यायचे आहे। आणि झाकण लावल्यानंतर त्याची शिट्टी काढून घ्यायची आहे। आणि शिट्टी काढल्यानंतर अर्धा तास पूर्ण कमी फ्लेमवर बिट्ट्या हे आपल्याला आरामशीर होऊ द्यायचे आहेत। एक अर्ध्या तासानंतर अशा प्रकारे आपल्या बिट्ट्या चेक करून पाहायच्या। आता आपल्या इथं बिट्ट्या झालेल्या आहेत, तसंच सर्व एक एक करून आपण काढून घेऊया। आता आपल्या बिट्ट्या थोड्या थंड होईपर्यंत आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया। तेल हे थोडं जास्तच टाका, जेणेकरून आपल्या बिट्ट्या छान तळल्या जातील। आता आपल्या बिट्ट्या थंड झालेल्या आहेत। आता अशा प्रकारे आपण सर्व एक एक करून एकसारख्या आकारात आपण कट करून घेऊया। आता आपल्या बिट्ट्या सर्व एकसारख्या आकारात कट करून झालेल्या आहेत आणि आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे। आता आपण अशा प्रकारे एक एक टाकून सर्व बिट्ट्या तळून घेऊया। बिट्ट्यांना छान लालसर रंग येईपर्यंत बिट्ट्या तळून घ्यायच्या आहेत। आता आपल्या बिट्ट्यांना छान लालसर रंग आलेला आहे। आता आपण बिट्ट्या काढून घेऊया। अशाच प्रकारे सर्व बिट्ट्यांना लालसर रंग येईपर्यंत बिट्ट्या तळून घ्यायच्या आहेत।
तर कशी वाटली आजची विदर्भ स्पेशल बिट्ट्यांची रेसिपी? आशा आहे सर्वांना आवडली असेल, आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला विदर्भ स्पेशल रेसिपी पाहायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया अशाच साध्या, सरळ आणि सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.